दुचाकी व एसटीचा अपघात, दुचाकीवरील 2 जण जखमी। दिग्रस मार्गे अकोला एसटी व दुचाकीत दिग्रस मानोरा वळण रस्त्यावर समोरासमोर धडक झाल्यानं दुचाकीवरील 1 जण गंभीर जखमी तर 1 जण जखमी झाल्याची घटना दिनांक 27 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली। सविस्तर वृत्त असे की सुदाम लच्छू राठोड वय 60 वर्ष व गोविंद बल्लू राठोड वय 65 वर्ष दोघेही राहणार पांढुणा जिल्हा यवतमाळ हे मानोरा मार्गे दिग्रसकडे लग्न समारंभासाठी दुचाकी क्रमांक MH29 BN 8483 येत असताना दिग्रसवरून अकोला जाणारी दिग्रस आगाराची एसटी क्रमांक MH40 Y5337 ही दिग्रस ते मानोरा वळणावर येताच दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्यानं एसटीला दुचाकीने जबर धडक दिली। यामध्ये दुचाकी चालक सुदाम राठोड व गोविंद राठोड जखमी झाले। एसटीने दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु दिग्रस मानोरा रस्त्याचं काम सुरू असून एसटी साईडने खड्डा असल्यानं एसटी खड्ड्यात गेली असती तर एसटी पलटी होऊन प्रवाशांच्या जीवितवास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती।